I request Dr. Ganesh Savalakhe sir to give a Best Futuristic Education Award to respected Kirti Gandhi sir. एका जोरदार तालियां होनी चाहिए हमारे सभी के लिए। Thank you so much. Now, I would like to request today's chief guest, Dr. Ganesh Savalakhe sir, to guide us on this session. हॅलो, सगळेजण कसे आहात? सुंदर आहात ना? अरे हो तर म्हणा, अरे मोठ्यानं म्हणा. मी 1 2 3 म्हणेल, तसाच तुमचा आवाज वाढला पाहिजे. 1 2 3 म्हणा. 1 2 3 हो. आणि आजच्या या शाळेच्या उपक्रमामध्ये सप्तरंग 2024-25 रतनचंद अमरचंद मुनोत स्कूल या स्कूलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक वेळा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवून घ्या. तरी पण मी बघतोय इथे काही लोक असे आहेत, कंजूसी करतायत टाळ्या वाजवण्यासाठी. अहो, कंजूसी करताय स्वतःसाठी पण कंजूसी करू नका. जोरदार हात वरती करा आणि टाळ्या वाजवा. आता वाटतंय खरंच आमचे पॅरेंट्स बसलेले आहेत आणि पॅरेंट्सचे मुलं सुद्धा आहेत तिथे. आणि आज या ठिकाणी या रंगमंचावर या व्यासपीठावर मला इथे सन्मान दिला आणि मान दिला आदरणीय कीर्तिबाबू गांधी सरांनी मला एका शब्दावर म्हटलं की सर आपल्या इथे यायचं आहे. मी म्हटलं होकार दिला आणि इथे बघितलेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाला बघून पण मला बरं वाटलं मनापासून. काय वाटलं? मनापासून बरं वाटलं. इथे किती कसे पेरेंट्स आहेत ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलांचा हौसला वाढला पाहिजे. किती काय? सगळे आहे का? हात वरती करा. इथे बघतोय काही लोक हात वरतीच करत नाही. अरे 2 हात दिले, दोन्ही हात वरती करून दाखवा. यस. आणि दोन्ही हाताचे ठाक ठाक वरच्यावर वाजवा. यस 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 यस. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. इकडे पण बघतोय मी काही लोक आहेत हाताच्या टाळ्या वाजवत नाहीत, कंजूसी करतायत. तर आदरणीय मंचाने मला आज इथे मानाचा सन्मान दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. इथे माझ्या पुढ्यात बसलेले तुम्ही पालक वर्ग, तुमचं पण मनापासून धन्यवाद. तुम्ही मला इथे ऐकण्यासाठी आलेले आहात. तर मी जास्त वेळ घेणार नाही ना. तर मी फक्त 4 ते 5 टिप्स सांगतोय. तुमच्या मुलांची प्रकृती चांगली राहायला पाहिजे याच्यासाठी तेवढंच लक्षात ठेवा. बाकी कुठलीही गोष्ट लक्षात ठेवली नाही तरी चालेल. यस यस और यस. हो, माझ्यासोबत आहात का? हो, येस ना. तर ऐका, सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या मुलांना सकाळी जेव्हा तुम्ही तयारी करून पाठवता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची. ती म्हणजे कोणती? अरे कोणती? सकाळी मुलं तर लवकर उठतात पण तेव्हा त्यांना तुम्ही जो देता चहा ब्रेड बिस्किट, कृपया त्यांना चहा ब्रेड बिस्किटच्या ऐवजी फक्त आणि फक्त हळदीचं दूध आणि पोळी भाजी वगैरे असं ते खाऊन जरी पाठवलं तरी चालतं. पण कृपया त्यांना ब्रेड बिस्किट खाऊ घालून पाठवू नका. कारण आज आपण बघतोय 3 वर्षाच्या मुलाला सुद्धा डायबिटीज होत आहे. 4 वर्षाचा मुलगा केस पांढरे झालेला माझ्याकडे येतोय. तर हे सगळे लक्षणं आपणच आपल्या मुलांमध्ये दर्श करतोय. दुसरी गोष्ट, तुम्ही जर मुलांना टिफिन बॉक्स प्लास्टिकचा जर पाठवत असाल कृपया प्लास्टिकच्या बॉक्समध्ये मुलांना अन्न घालून देऊ नका. कारण प्लास्टिक जेव्हा जेव्हा गरम होतो आणि थंड होतो दोन्ही कंडिशन मध्ये इस्ट्रोजन नावाचं लेडीज हार्मोन सिक्रेट होतं, ते तुम्हाला प्रॉब्लेम करतं. आज आपण बघतोय मुलींच्या महावारीची जे डेट्स पहिले 14, 15, 16 मध्ये होती, आज 8व्या, 9व्या, 10व्या वर्षात आलेली आहे. ते प्लास्टिकच्या अति वापरामुळे. तर कृपया आपल्या मुलांना टिफिन बॉक्स देताना प्लास्टिकचा टिफिन बॉक्स द्यायचा का? मोठ्याने म्हणा नाही. म्हणा माझ्यासोबत, टिफिन बॉक्स द्यायचा का? नाही. प्लास्टिकच्या वॉटर बॉटल मध्ये पाणी द्यायचं का? नाही. क्या बात आहे. एक वेळा स्वतःसाठी पुन्हा जोरदार टाळ्या वाजवा. यस. त्यानंतर आपण मुलांना चिप्स कुरकुरे वगैरे साठी पैसे देतो. ते खाऊन खाऊन मुलांच्या तब्येता खराब होतात. जर मुलगा 4 ते 5 दिवस शाळेत आला नाही तर शिक्षक पुन्हा त्या गोष्टी शिकवणार नाहीत.
म्हणून मुलांची तब्येत जर चांगली ठेवायची असेल तर त्यांना घरी बनवलेल्या वस्तू खायला देत चला. कृपया ते देण्यापेक्षा त्यांना घरीच बनवलेले शंकरपाळे द्या, घरीच बनवलेल्या वस्तू त्यांच्या डब्यात द्या, कारण त्याच्यामध्ये खूप सारा केमिकल असतो. हो, तर केमिकल पासून मुलांना जेवढं वाचवता येतं तेवढं वाचवा. तर महत्वाची गोष्ट, साखर मुलांना जास्त प्रमाणात खाऊ घालू नका, त्यांना मिठाच्या वस्तू जास्त प्रमाणात देऊ नका. थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवा. जर एवढ्या जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुमचे मुलं आरोग्यामध्ये पुढे राहतील. मुलांचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर अन्नातील त्रुटी ज्या आहेत त्या लक्षात घ्या आणि अन्नातील त्रुटी दुरुस्त करा आणि मुलांचं आरोग्य चांगलं करा. हाच एक मंत्र तुम्हाला देतोय आजच्या तारखेत. आणि उत्साह माणसामध्ये असला पाहिजे, भूक उत्तम लागली पाहिजे आणि फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. चांगल्या आरोग्याची लक्षणं आहेत 5, ते तुमच्याजवळ असले पाहिजे, मुलांकडे पण असली पाहिजे. तर त्यांना सातत्याने अभ्यास कर असं म्हटलं तर ते अभ्यास कधीच करणार नाही, अभ्यास कधीच करणार नाहीत. त्यांना एवढंच सांगायचं की बाबा रे, मी बघ आजच्या कंडिशनला ज्या परिस्थितीत आहे, मी माझ्या पूर्व आयुष्यामध्ये अभ्यास केला नव्हता म्हणून आज मी कलेक्टर झालो नाही, पोलीस झालो नाही किंवा मोठा ऑफिसर झालो नाही. जर तुला मोठा ऑफिसर व्हायचं आहे, जर तुला मोठा अधिकारी व्हायचं आहे तर काय करावं लागेल बेटा? अभ्यास करावा लागेल. आपल्या समोर, आपल्या पुढ्यात जे मोठे अधिकारी असते त्यांचे व्हिडिओ त्यांना दाखवायला पाहिजे. पण आपण आपल्या मुलांना, आपण जे टीव्हीवर बघतो, कभी सास भी किसकी बहू थी, क्या थी, कभी सास भी किसकी बहू थी, असे सिरियल्स आपण पण लावतो आणि आपल्या मुलांना पण बघायला लावतो. त्याच्याऐवजी जनरल नॉलेजचे जे असतात ते असे कार्टून्स बघितले पाहिजे. अशा चांगल्या चांगल्या गोष्टी खूप आहेत, त्या तुम्हाला बघता येतात. आणि मुलांना योगा करायला पाठवा, त्यांना डान्स करायला पाठवा. मुलांच्या हर एक ऍक्टिव्हिटीज आज इथे बघितल्यात मी, बरेच मुलांना मान सन्मान मिळाला. तसा प्रत्येक विद्यार्थ्याचा मान सन्मान झाला पाहिजे. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत चला. आपण जर प्रोत्साहित केलं तर निश्चितच त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं. आणि जेव्हा ते या स्टेजवर येतात आणि या स्टेजवरून जेव्हा तुम्ही त्यांचा मान सन्मान करता, टाळ्या वाजवतात, त्यांचा पण आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. याच्यासाठी त्यांना सातत्याने एनकरेज करत राहा, पुढे जाण्यासाठी त्यांना सपोर्ट करत राहा. तू असंच नको करू, वाईटच आहे असं शब्द वापरण्यापेक्षा त्यांना एवढंच म्हणा की बाबा रे, ही गोष्ट करण्यापेक्षा ही कर. आपण फक्त करू नको म्हणून सांगतो, काय करायला पाहिजे हे सांगत नाही. तर काय करायला पाहिजे हे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पण शिकवायला पाहिजे. आणि माझी एक शिक्षकांना पण विनंती राहतं की विद्यार्थ्यांची जे पुस्तकं असतात ना त्याच्यावर रेड मार्क करण्यापेक्षा पेन्सिलने राऊंड करून तिथे रॉंग करून द्या, म्हणजे ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांना ते इरेज करता येईल. पण रेड मार्क एक वेळा त्याच्या दिमागात छापला ना, म्हणजे डोक्यात जर छापला ना तर तो कधीच निघत नाही. तर म्हणून विद्यार्थ्यांच्या पुस्तकावर टीचरनी राऊंड मारत असताना लाल कलरच्या पेनाचा वापर न करता तिथे पेन्सिलचा वापर करावा असं मला वाटतं. तर ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून मी तुम्हाला सांगितलं, दोस्तों मैं जिंदगी भर ये गलती करते रहा, मैं जिंदगी भर ये गलती करते रहा, धूल मेरे चेहरे पर थी, अरे धूल मेरे चेहरे पर थी और मैं आईना साफ करते रहा. म्हणजेच माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टीला मला दूर करायचं आहे. आणि त्या जर आपण दूर केल्या तर सुंदर आणि चांगलं व्यक्तिमत्व आपलं उभारू शकतं. आपले जे आजचे जे आयोजक प्रयोजक आहेत त्यांच्याकडे माझा नंबर आहे, तुम्हाला त्यांच्याकडून मिळून देईन. कारण तुम्ही तुमच्या मुलांचा डान्स, तुमच्या मुलांचं नाटक, तुमच्या मुलांच्या वेगवेगळ्या व्हेरायटी बघण्यासाठी आलेले आलात ना. येस ना. बघा माझ्याकडे एक आजोबा आले होते, ते म्हणाले, अरे बाबा तुम्हाला काही समजत नाही. नातवंड आले होते कालच माझ्याकडे, ते म्हणाले, आजोबा पाढे काही पाठ नसतात करायचे. कालच सुनबाई म्हणाली, अहो व्यवहार म्हणून काही जो असते ना तो तुम्हाला काही कळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही शांत बसा. म्हाताऱ्या लोकांची परिस्थिती आणि नाटकातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती एकदम सारखीच असते आणि तुमची पण सारखी